ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವಲಿಂಗಾಯ ನಮಃ. ಬಸವಣ್ಣನೇ ತಾಯಿ, ಬಸವಣ್ಣನೇ ತಂದೆ, ಬಸವಣ್ಣನೇ ಪರಂಬಂಧು ನನಗೆ ವಸುಧೀಶ ಕಪಿಲ ಸಿದ್ಧ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ, ನಿಮ್ಮ ಹೆಸರಿಟ್ಟ गुरु बसवलिंगाय. आज 14व्या शतकात जन्मलेल्या शरणी, ज्यांचा जन्म श्रीशैल्यजवळ असणाऱ्या शिवपर येथे झाला असून सतत शिवभक्तीत लीन आणि इष्टलिंग पूजनात मग्न असणाऱ्या, अत्यंत त्रासदायक सासुरवास असतानाही आपल्या शिवभक्तीत आणि इष्टलिंग पूजनात खंड पडू न देणाऱ्या शरणी हेमरेड्डी मल्लम्मा यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून लिंगायत सेवा संघ आयोजित विश्वगुरु बसवण्णा आणि अक्क महादेवी जयंतीनिमित्त विशेष अनुभव मंडप पंधरवडा या उपक्रमांतर्गत लाईव्ह कार्यक्रमात उपस्थित शरणांना आणि जे उपस्थित नसतील त्या सर्व शरणांना अनंत कोटी शरणार्थी. मी शरण संतोष लक्ष्मण येवले आपल्या सर्वांचे या लाईव्ह कार्यक्रमात लाईव्ह अनुभव मंडपात मनापासून सर्वांचे स्वागत करीत आहे. आपणास माहीत आहे की सध्या कोरोना रोगामुळे सर्वत्र अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत आपण आपल्या परिवाराच्या सुरक्षेची काळजी घेत आहोत. या परिस्थितीत आपण कोणतेच समारंभ, कार्यक्रम किंवा कुठलाच उपक्रम घेऊ शकत नाही. शासन नियमाप्रमाणे आपण जास्त गर्दीही करू शकत नाही. म्हणून लिंगायत सेवा संघाने ई अनुभव मंडपच्या माध्यमातून प्रत्येक शरणींना ऑनलाईन व्यासपीठ निर्माण करून दिलेले आहे. आज आपल्या देशात सर्वत्र लॉकडाऊनचे परिस्थिती आहे. घरात आपण सर्व घरातच आहोत, घरातून बाहेर जाऊ शकत नाही. पण ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एकत्र आणण्याचे आणि शरण जोडण्याचे काम न थांबवता शासन नियमाचे पालन करून गेल्या काही महिन्यापासून वचन प्रचाराचे कार्य आणि शरणांबद्दलची माहिती सर्वत्र पोहोचवण्याचे कार्य हे लिंगायत सेवा संघ ई अनुभव मंडपाच्या माध्यमातून करत आहे. आज मी आपणास शरण उर्लिंग पेद्दी यांच्या कार्याबद्दल, त्यांच्या जीवनपटाबद्दल आणि त्यांच्या वचनांबद्दल थोडक्यात ओळख करून देणार आहे. माणसाचा स्वभाव वैविध्यपूर्ण असतो. प्रत्येक माणसाचा स्वभाव शेवटपर्यंत एकसारखा असेल असे कोणीही सांगू शकत नाही. सर्वसाधारण माणसाचा स्वभाव जरा एकाच प्रकारचे वाटला तरी त्याच्या स्वरूपात विविधता दिसून येते. म्हणून सर्व व्यक्ती महात्मा होत नाहीत किंवा महान पंडित पण बनू शकत नाहीत किंवा श्रेष्ठ होऊ शकत नाहीत किंवा महाराज पण बनू शकत नाहीत. म्हणजेच त्यांच्या स्वभावात परिस्थितीनुसार जो बदल हवा असतो तो बदल होत नाही. मानवामध्ये वसत असलेल्या सुप्त शक्ती, वृत्ती आणि प्रवृत्तीच्या स्वरूपात प्रकट होत असताना उपजत असलेल्या स्वभावात ही बदल घडत असतो. हे स्वाभाविकच आहे. म्हणजेच त्यांच्यात सत्वगुण, रज, तमोगुण या तिन्ही गुणाचा अंश असल्याकारणाने एका माणसासारखा दुसरा माणूस असूच शकत नाही. एकात सात्विक अधिक असल्यास तो साधू आणि सात्विक सरळ स्वभावाचा असतो. तामसिक गुणाचा अंश अधिक असलेला तो आळशी, निर्बुद्धी आणि चाकारतट असतो. पण माणसाचा स्वभाव शेवटपर्यंत एकाच प्रकारचा असतो असे कोणीही सांगू शकत नाही.
तर तामसिक स्वभावाचा माणूस सात्विक होऊ शकतो. आपणास माहिती आहे की महाकवी वाल्मिकी हा जन्माने व्याध होता. वाटसरूंना लुटमार करून आपला उदरनिर्वाह करत असे. पण एका ऋषीच्या मार्गदर्शनाने त्याच्यातील तामसिक वृत्तीचा नाश होऊन तोच ऋषी बनवला गेला. तसेच आपल्या शरणसमूहातील आज मी ज्यांच्याबद्दल बोलणार आहे ते शरण उर्लिंग पेद्दी हे अस्पृश्य होते आणि आपला उदरनिर्वाह हे चोरी करून करत होते. चोरी करणे आणि मिळेल ते घरी आणणे हेच कार्य ते नित्य करायचे. पण एका शरणांच्या किंवा गुरूंच्या सानिध्यात आल्याने तो गुरूंच्या सानिध्यात आल्याने तो तत्वज्ञानी झाला. शरण होऊन आचार्य बनला. विशेष म्हणजे उर्लिंग पेद्दी हे एक कंधार मठाचे मठाधिपती सुद्धा बनले. वेद, उपनिषद, पुराण, आगम वगैरे संस्कृत ग्रंथाचा अभ्यास ही पूर्ण केला. म्हणून त्यांचे काही वचन हे संस्कृतमध्ये पण आहेत आणि आपल्या वचनामध्ये ते खूप वेळेस संस्कृत शब्दांचा वापरही करतात. पुढे त्यांनी लिंगायत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. त्यांनी रचलेले अनेक वचने अर्थगर्भित आहेत. शरण उर्लिंग पेद्दी यांचे मूळ नाव हे पेद्दी असे होते. ते महाराष्ट्रामधील नांदवाड म्हणजे आता जे नांदेड म्हणून जिल्हा आहे तो नांदेड जिल्हा मधील कंधार या गावी राहत होते. पेद्दींचे पत्नीचे नाव काळवा असे होते. हे जोडपे अतिदारिद्र्याने ग्रस्त झालेले आणि आपल्या उपजीविका भागवण्यासाठी कोणतेच साधन नसलेले असे जोडपे होते. म्हणून ते चोऱ्यामाऱ्या करून कसे तरी आपलं उदरनिर्वाह करत असेल. त्या गावी एक मठ होते. त्या मठाचे मठाधिपती हे उर्लिंगदेव होते. उर्लिंगदेव हे मूळचे काशी क्षेत्राचे, पण बसवेश्वरवादी शरणांचे आणि कल्याण क्षेत्रातील कीर्ती ऐकून ते कल्याणकडे आले आणि कल्याणमध्येच काही काळ तिथेच राहून ते बसवेश्वरांच्या मार्गदर्शनाखाली कंधारला आले. एके दिवशी उर्लिंगदेव हे सुरैया नावाच्या व्यक्तीला लिंगदीक्षा देण्यासाठी रात्रीची वेळ निवडली होती. म्हणून रात्रीच्या वेळी उर्लिंगदेव त्यांच्या घरी गेले. त्याच आधी पेद्दी हा चोरी करण्यासाठी सुरैया याच्या घरी जाऊन आधीच लपून बसलेला असतो. पण लपून बसलेला असतो मग तो वाट बघत असतो की घरातले लोक झोपतील त्यावेळेस मी चोरी करावं आणि चोरी केल्यानंतर इथून गपचूप निघून जावं. पण त्याच्या घरी लिंगदीक्षा करण्याचे कार्यक्रम असल्यामुळे मध्यरात्रापर्यंत कोणीच तिथे मध्यरात्र झाली असता त्यांच्या घरातले कोणीच झोपी गेले नाहीत. त्यांच्या घरी लोकांचे वावरणे वगैरे सुरूच होते. मग त्यावेळेस त्याला थोडंसं विचार पडतं की बाबा असं काय अजून एवढे उशीर झाला तरी लोक कसं काय झोपले नाहीत. म्हणून तो सावकाश आपल्या लपलेल्या जागेतून बाहेर येतो. बाहेर येऊन बघतो. त्यावेळेस त्याला असे दिसते की लिंगदीक्षा विधी चालू आहे. मग तो पूर्ण लिंगदीक्षा विधी पूर्ण बघतो आणि पूर्ण लिंगदीक्षा विधी बघितल्यानंतर त्याला आपल्या कामाचे पश्चाताप होते की मी आज चोरी करत असतो हे त्याला कळून चुकतं किंवा हे माझं काम चुकीचं आहे. आणि तो रिकाम्या हातानेही आपल्या घरी जातो. रिकाम्या हाताने घरी गेल्यानंतर काळवाला म्हणजे त्याच्या पत्नीला एकदम आश्चर्य वाटतं की आज कसं काय आपले स्वामी रिकाम्या हाताने घरी आले. मग काळवाला तो त्या ठिकाणी घडलेली पूर्ण घटना सांगतो. मग काळवाला आधीपासूनच
करणं आवडत नसतं. ते या सगळ्या गोष्टी तिला सांगितल्यानंतर तिला पण बरं वाटतं की बाबा चोरी करणं चुकीचं आहे, आपण चोरी करायला नाही पाहिजे म्हणून. मग त्याच दिवशी ते काळवा आणि पेद्दी हे दोघं ठरवतात की आपण काही झालं तर स्वामीजीकडनं लिंगदीक्षा घ्यायची, हे त्यांनी ठाम निश्चय करतात. त्या दिवसापासून ते हेही ठरवतात की चोरी करायचं नाही म्हणून. मग आता दिनकर्म त्यांचा थोडासा बदल झालेला असतो. मग ते दररोज पेद्दी दररोज काय करतो की पहाटे उठून जंगलात जाऊन 2 मोळी लाकडं तोडून आणतो. 2 मोळी लाकडं तोडून आणल्यानंतर 1 मोळी तो उर्लिंगदेव यांच्या मठात टाकतो. उर्लिंगदेव यांच्या मठात असं टाकतं की त्यांच्या घरातील म्हणजे मठातील लोकांना कोणालाही न कळत आणून टाकतो. आणि 1 मोळी जी असते ती मोळी तो गावात नेऊन विकतो आणि त्या मोळी विकलेल्या मोळीतून जे पैसे भेटतात विकलेल्यातून त्या पैशाचा तो आपल्या घरी उदरनिर्वाह करण्यासाठी चालतो. असाच दिनक्रम तो सतत चालू असतो. पण उर्लिंगदेव यांना प्रश्न पडतो की कोण लाकडं आणून आपल्या मठात टाकत आहे आणि त्याचा मोबदलाही घेत नाही. त्यामुळे त्यांना उत्सुकता निर्माण होते की असा व्यक्ती कोण आहे की जो लाकडाची मोळी आणून टाकतो पण त्याचा मोबदलाही घेत नाही. म्हणून ते काय करतात की त्याच्यावर पाळत ठेवायला सुरुवात करतात. आणि एके दिवशी काय होतं की पेद्दी आपल्या डोक्यावरची मोळी अलगद खाली टेकून फिरणार इतक्यात स्वामींनी त्याला हटकतात आणि म्हणतात मोबदला घेऊन जा. पण पेद्दी म्हणतो पेद्दी मोबदला घेण्यास नकार देतो. तेव्हा स्वामीजी म्हणतात तुला काय हवे आहे ते तरी सांग. त्यावेळेस त्यांच्या चरणात तो साष्टांग दंडवत घालून म्हणतो देवा, नांदवडच्या सूर्याला जशी लिंगदीक्षा दिली तशी आम्हास बी द्या, अशी आपल्या चरणी विनंती आहे. स्वामींनी त्याची परीक्षा घेण्यासाठी त्याला सांगतात की बघू केव्हा तरी तुला लिंगदीक्षा देऊ. पण पेद्दी हे वाक्य ऐकल्यानंतर इतका आनंदी होतो की कधीतरी मला लिंगदीक्षा मिळणारच आहे ना, तर मग मी आता स्वामी आता बोलले की लिंगदीक्षा मिळणार आहे, तर मग तो खूप आनंदी होतो. पेद्दी आपले नित्यकर्म तरी चालू ठेवतो. दररोज मोळी आणून मठात ठेवतो, दुसरी मोळी विकून आपापले काम करतो. यात अंतर्गतच स्वामीजींच्या सानिध्यात हे दोन्ही दाम्पत्य पेद्दी आणि काळवा हे वारंवार स्वामीजींच्या संपर्कात येत असतात. स्वामीजी त्यांना कन्नड भाषा शिकण्यासाठी सांगतात. ते थोड्याच दिवसात कन्नड भाषा शिकून लिहायला आणि वाचायला शिकतात. पेद्दी दाम्पत्याचे स्वभाव आणि राहणीमान यांच्यामध्ये बदल झालेला असतो. हे स्वामीजींनी निरखून पाहतात व निरखून पाहिल्यानंतर स्वामीजी पेद्दी दाम्पत्याला असं सांगतात की तू आता कल्याणला जा आणि तेथील शरणांच्या आणि बसवण्यांच्या सानिध्यात राहून तुझे भक्ती वेळ भरून फुलावेल. गुरूंच्या आदेशानुसार हे दाम्पत्य कल्याणला जातं आणि तेथील शिवशरण एकापेक्षा एक आध्यात्मिक जीवनात वरचढ असलेले पाहून त्यांच्यातील जात पात कुल गोत्र यांच्याकडे न पाहता त्यांच्यातील सुविचार आणि सदाचार यालाच शरणगण अधिक महत्त्व देतात. हे जाणून पेद्दीला अत्याधिक आनंद होतो. जसं की बसवण्णा आपल्या वचनात म्हणतात की आपुनु नम्म मादार चन्नया बप्पुनु नम्म डोहर कक्कया. म्हणजे मराठीत वडील माझे मांग चन्नया, आजोबा ढोर कक्कया, भाऊ माझा किन्नर बोमण्णा, ऐसे मानल्या कारणाने कुडल संगम देवा मी सुखी झालो. हे वचन ऐकून पेद्दी रोमांचित होऊन उठतो. दलितांना इतकं उच्च स्थान दिलेले त्याने उभ्या आयुष्यात कुठेच पाहिलेलं नसतं. तो या गोष्टीवरनं अत्यानंदित होतो आणि काही काळानंतर कल्याणहून पेद्दी परत आपल्या मूळ गावी येतो. पेद्दी यांनी काळवा यांना उर्लिंगदेव हे
काही काळानंतर लिंग दीक्षा देतात. अत्यंत काळात जाणलेला, चोरी करत असलेला, पापी म्हणून तिरस्कृत झालेला पेद्दींना लिंगदीक्षा घेऊन उर्लिंग पेद्दी बनवतात. उर्लिंग पेद्दी बनल्यानंतर त्यांनी वेद, आगम, शास्त्र, पुराण, उपनिषद इतरचा अभ्यास करून त्यात पारंगत होतात. शरण साहित्यात त्याने रचलेले अनेक वचनांची बहुमोल भर पडली. समाजातील वर्णाश्रम पद्धत आणि अस्पृश्य हा भेद पाहून यावर त्यांनी कडाडून प्रहार केला आहे. उर्लिंग पेद्दी प्रिय विश्वेश्वरा हे लिंग पेद्दींच्या वचनाने अंकित झालेले आहे. ते आपल्या वचनात म्हणतात, शिवच देव, शिवच भक्त, कुलीन, षडरच मंत्र, हिंसा न करणे धर्म, अधर्माने आलेला नाकारणे नेम, आशानेच तप, रोष नसणे जप, कपट नसणे भक्ती, कमी जास्त नसणे समचार, हे सत्य असे देव जाणितो, शिवाची शपथ उर्लिंग पेद्दी प्रिय विश्वेश्वरा. त्यांच्या प्रत्येक वचनामध्ये शेवटी उर्लिंग पेद्दी विश्वेश्वरा हे असं अंकित झालेलं आहे. आत्ताच्या वचनाचं अर्थ याप्रमाणे असेल, शिवच फक्त देव आहे, बाकीचे हे काल्पनिक पौराणिक देव आहेत, ज्यांचा ऐतिहासिक पुरावा भारतामध्ये तरी किमान नाही. शिवभक्ती करणारा हा सर्वश्रेष्ठ आहे. अक्षरी मंत्र ओम नमः शिवाय हा सर्वश्रेष्ठ मंत्र आहे. याला सोडून दुसरा कुठलाही मंत्र श्रेष्ठ नाही. आणि हिंसा करू नये, विश्वगुरु बसवांना सुद्धा विरोध केलेला आहे. असलेला धर्म तो कोणताही असो असा प्रश्न उपस्थित केलेला आहे. दुसऱ्यांना फसवून वाम मार्गाने मिळवलेला पैसा तो अधर्माने कमवलेला पैसा आहे. आणि असा अधर्माने कमवलेला पैसा आणि त्यातून आपल्याला केलेले दाखवतो आपण स्वीकारू नये. बराच वेळा अनेक लोक जप करतात, परंतु तो योग्य नाही. नुसतं जप करून काय उपयोग नाही. त्याची आशा गेलीच नाही तर काय उपयोग आहे. अनेक जण नुसतं नेम करतात, परंतु वाम मार्गाने कमवलेला पैसा स्वीकारतात. म्हणजे चुकीच्या मार्गाने आलेला पैसा तो स्वीकारतात. तो नियम नाही. अनेक जण जप करतात, परंतु मनाला दोष, राग या मार्गातून निघालेला नसतो. त्यामुळे असा जप उपयोगाचा नाही असं आपल्या वचनात उर्लिंग पेद्दी म्हणतात. पुढील वचनात, धगधग जळणाऱ्या आगीसम जळणारा भक्त का, खोटे नाटे बोलून कामावून दासोह करणारा भक्त का, भक्ताचा कुलनिर्देश करून निंदा करणारा भक्त का, आपल्या प्राणावर बेतले तरी या गोष्टी सोडाव्यात, या वाईट सवयी न सोडल्यास उर्लिंग पेद्दी गळ नको म्हणे हो. अग्नीसारखा जळणारा भक्त नसावा, कारण दुसऱ्यांचे चांगले होत असते तर आपण ते जर जळलं तर तो भक्त नाही. स्वतःचं सुख अनुभवत राहणे योग्य नाही. खोटे नाटे बोलून दलाली करून पैसा कमवणे, त्या पैशाचे एखाद्या देवाला दान करणे ते योग्य नाही. एखादा महान भक्त असतो, तो शिवपूजा करतो. तो भलेही कोणीही असो, त्याचा कुळ, जात, वर्ण हे पाहू नये. हे न पाहता त्याच्या भक्तीला पाहावे. शिवाची लेकरे आहोत, जरी आपला प्राण धोक्यात आला तरी या गोष्टी करू नयेत. सत्याची कास सोडू नये.
ज्या वाईट गोष्टी आहेत त्या सोडाव्यात, व्यसन करू नयेत, असे आपल्या वचनात उर्लिंगपेद्य म्हणतात. मागचे दुःख नि आजचे सुख विसरलात की रे, तू यजमान झाल्यामुळे बंधन प्राप्त झाला की रे. कांचन, कामिनी, जमीन यांच्या बेडीमध्ये अडकलास की रे. षडीपूंच्या शत्रुसैन्याकडून तुझं शिक्षा होत असे की रे. लिंग विसरलास हीच गत होई रे. विसरल्यास बंधन, जाणिवल्यास मोक्ष. जाणलेल्या यजमाना, आता तरी विसरू नकोस. उर्लिंग पेद्दीप्रिय विश्वेश्वराय. या वचनात इष्टलिंग पूजा विसरून, कायक विसरून, ज्यावेळी आपण वाम मार्गात, वाईट मार्गात पैसा कमवण्यासाठी जातो किंवा पैसा जमवतो, ते पाप आहे. या पापी पैशाचे सर्व पैसे सोडून अशा पापी पैशाच्या माध्यमातून सुख ओरबडून घेतो, त्यामुळे आपलेच मन कधी सुखी राहत नाही. ज्यावेळेस आपण चुकीच्या मार्गातून पैसे कमवतो त्यावेळेस आपल्याला मनाला शांती मिळत नाही. आपण सतत आपल्या मनात काहीतरी दुःख असतं की बाबा आपण आपण बरोबर आहोत का, आपण चुकीचे तर नाहीत ना. यामुळे तो पैसा आपल्या काहीच कामाचा नाही. ज्यावेळी आपण वाम मार्गाने पैसा जमवतो त्यावेळेस तो पैसा आपल्याला उपयोगी पडत नाही. या कार्यामध्ये अडकून जमीन, जुमला, सोने यात अडकून खरी शिवपूजा विसरलास म्हणजे समाजसेवा विसरलास. आपण सतत कष्ट करतो, काहीतरी चुकीच्या मार्गातून पैसे कमवतो, ते पैसे कमवल्यानंतर त्याच्यातून आपण काहीतरी सोने घेतो, जमीन घेतो, प्लॉट वगैरे खरेदी करतो आणि आज आपल्याला काय खरेदी करायचं आहे, आज आपण त्या पैशाचा उपयोग कसं करायचं, या गोष्टीत आपण अडकून राहतो. आणि या गोष्टीत अडकून राहिल्यामुळे आपण शिवपूजा विसरतो. समाजात आपण काहीतरी समाजाचं बांधिलकी आहोत हे विसरून जातो. स्वतः मालक असल्यासारखं आविर्भात मानवता विसरतो. ज्यामुळे आपण मालक झालो, ज्या व्यक्ती म्हणजे ज्या कार्यातून, ज्या समाजात आपण काम केलं आणि तिथून आपण व्यवस्थित श्रीमंत झालो, त्याच समाजाला जर विसरलो तर तो शिवाला विसरल्यासारखं आहे, असं उर्लिंगपेद्दी आपल्या वचनात म्हणतात. आत्ताचं जो वचन आपण घेतलं आहे त्या वचनाचं वचन हे या व्यक्तींना जास्त लागू होऊ शकतं की जे मोठमोठ्या पदावर काम करतात, गव्हर्नमेंट जॉबमध्ये काम करतात, पण आपलं काम व्यवस्थित करत नाही, लुचपत घेतात आणि कुठल्या तरी चुकीच्या मार्गातून पैसे कमवतात. अशा लोकांना हे वचन लागू होतं. कामधेनूने मागितलेले दिले नाही तर ती कामधेनू वांजगाईपेक्षा कनिष्ठ आहे पहा. कल्पवृक्षाने मागितलेले दिले नाही तर तो कल्पवृक्ष काटेरी बाभळापेक्षा कनिष्ठ आहे पहा. चिंतामणीने चिंतलेले दिले नाही तर तो चिंतामणी काचेच्या मणीपेक्षा कनिष्ठ आहे पहा. श्री गुरु कारुण्य कृपा प्राप्त सद्भक्ताने श्री गुरु लिंग जंगम यांना प्रेमाने दासोह केला नाही तर तो भक्त जगातील भावीपेक्षा अति कनिष्ठ आहे पहा. उर्लिंग पेद्दी प्रिय विश्वेश्वरा. या वचनात उर्लिंग पेद्दी म्हणतात की जसे कामधेनू ही गाय आहे, कामधेनू गायीमध्ये गाय जी आपल्याला देते ते सर्व भाग आपल्याला उपयोगाला असतात. म्हणजे समजा शेण देते, शेणाचा आपण उपयोग करतो. त्याच्यानंतर त्याचं जो गोमूत्र असतं त्याचा आपण औषधी उपयोग करतो. त्याच्यानंतर दुधाचं आपण उपयोग करतो. इतर गोष्टीचा पूर्ण उपयोग आपण त्याचा करतो. पण त्यातून मिळत नसलेले जर आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला जर मिळत नसतील तर ते गाय वांजपेक्षा कनिष्ठ आहे. तसेच इच्छलेले मिळतेच असे नाही. नसेल तर ते कल्पवृक्ष बाभळीच्या झाडाप्रमाणे आहे.
म्हणजे आपण एखादी इच्छा जर केली आणि ते जर आपल्याला मिळालं नाही तर ते कल्पवृक्ष नसून ते काय झालं, बाबळीचं झाड आहे असं असं म्हणतात. जास्त उपयोग येणार नाही म्हणजे चिंतन करून अपेक्षा ठेवले असता मिळालेले नाही तर काचेच्या मण्यापेक्षा कनिष्ठ. तसेच गुरुलिंग जंगम यांना प्रेमाने दासोह केला नाही तर भक्त जगातील भावीपेक्षा अतिकनिष्ठ. म्हणजे गुरुलिंग जंगम, जे जंगम लोक असतात, जे गुरु असतात आपले, त्यांना दासोह करणं गरजेचं आहे. आणि जर आपण त्यांना दासोह केला नाही तर ते भक्त जगातील भावीपेक्षा अतिकनिष्ठ आहेत असे विश्वेश्वराय आपल्या वचनात म्हणतात. दासोह किंवा अन्य कार्यात मनापासून केले तरच आपल्याला सर्व काही प्राप्त करून घेण्यास तथा देवास सुद्धा योग्य वाटेल. जे आपल्या कामातून जे आपल्याला मिळतं, जे आपण कमवतो, त्या गोष्टीतून आपण काहीतरी समाजासाठी द्यावं, त्यात दासोह करावं, हे आपल्याला सांगितलेलं आहे. गुरुदर्शनात तुलाच पाहीन, लिंगदर्शनात तुलाच पाहीन, जंगम दर्शनात तुलाच पाहीन, तुझं विण अन्य दर्शन नच घडवावे, हे तुझं ज्ञात उर्लिंग पेद्दी प्रिय विश्वेश्वराय. गुरु असतील, इष्टलिंग असेल, जंगम असतील, या प्रत्येकामध्ये मी विश्वेश्वरायांना तुम्हालाच पाहतो. मला तुमच्या विना अन्य कोणाचेच दर्शन घडू नये म्हणजे एकदेव उपासना व अखंड भक्ती, एकदेव उपासना व अखंड भक्ती या वचनातून आपल्याला उर्लिंग पेद्दी यांनी सांगितलेले आहे. आता जो वचन मी घेणार आहे त्या वचनामध्ये आता जी परिस्थिती आहे आपली सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मला एक असं वाटलं की हे वचन आपल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू पडू शकतं, त्यामुळे हा वचन मी घेतलेला आहे. बालपण, प्रौढ अवस्था व म्हातारपण या तिन्ही अवस्थामध्ये आशा मज न सोडू. शिवशिवा या आशेमुळेच मी फार थकून गेलो आहे. शिवशिवा या कांचन कामिनी जमिनीच्या आशेमुळे मी खूप हैराण झालो आहे. शिवशिवा ही आशा नष्ट करून तुमच्या चरणाची आशा कायम राहण्याची कृपा करा हो मज उर्लिंग पेद्दी प्रिय विश्वेश्वराव. याचा अर्थ असा आहे, बालपणी आई वडील यांच्या प्रेम आणि धाकात राहतो. फक्त पोट भरणे आणि खेळणे एवढंच आपलं काम असतं. पण ज्यावेळेस आपण मोठे होतो, तरुण वयात येतो किंवा प्रौढ अवस्थेत येतो, त्यावेळी कोणाचाही आपण विचार करत नाही, आपल्याच मस्तीत आपण राहतो, दुसऱ्यांचा विचार करत नाही. त्यानंतर ज्यावेळेस आपण पैसा कमवतो, त्यानंतर घर बांधतो, शेत घेतो, लग्न वगैरे करून घेतो, त्यानंतर बायका मुलं होतात आणि त्यानंतर त्यांच्याच विचारात आपण काय करतो, गुरफटून राहतो. ज्यावेळेस आपण म्हातारपणी वय झालेलं असतं, आपलं वय झालेलं असतं, आपलं पूर्ण शरीर थकलेलं असतं, आपल्या घरात सुद्धा कुरबुरी असतात, त्यावेळेस आपण बाकीचा विचार करत नाही. मग म्हातारपणी असल्यामुळं ठीक आहे, आपण आता काय म्हातारे झाले, आपण काहीच करू शकत नाही असं विचार करतो. कांचन म्हणजे सोनं, कामिनी म्हणजे स्त्री, जमीन जुमला एवढाच विचार करून, फक्त स्वतःचाच विचार करून एवढ्यापुरतंच जगलो. परंतु जो मानव समाज आहे त्यासाठी मी वेळ देऊ शकलो नाही. शिवाय यातून मला तारुण्य नेऊन मला खऱ्या जगाची आस मिळू दे. शिवपूजा जंगमपूजा करून दे, म्हणजे समाजाची सेवा करून दे. अशा आकांक्षा जे माझ्या स्वार्थासाठी आहेत ते सर्व नष्ट होऊन फक्त शिव आणि जंगम समाजासाठीच काम केले पाहिजे असं या वचनातून सांगितलेलं आहे. म्हणजे एकंदरीत आपण लहानपणापासून म्हातारपणापर्यंत फक्त स्वतःचाच विचार न करता
समाजाचा विचार केला पाहिजे. समाजात ज्या ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण थोडं काहीतरी बांधिलकी आहे. त्यामुळे आता जे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण पाहत आहोत की कित्येक लोक दररोज मरतात आणि कित्येक लोक त्यांना काम नाही, कित्येक लोकांची उपासमार होत आहे. लॉकडाऊन असल्यामुळं काम नाही, त्याच्यामुळे त्यांचं जे उदरनिर्वाह होतं ज्या कामामुळे जे म्हणजे रोज असे काही लोक आहेत आपल्या भारतात, महाराष्ट्रात म्हणा, की जे दररोज काम केलं तरच त्यांनी खाऊ शकतात. आज काम केलं तर मी आज पोट भरून जेवू शकतो, असे काही लोक आहेत. मग लॉकडाऊनमुळं त्यांचं पूर्णच काम बंद पडलं. तर मग अशा लोकांचा आपण विचार करायला पाहिजे. अशा लोकांचा विचार करून त्यांना आपण काही मदत करू शकतो का ते आपण बघितलं पाहिजे आणि त्यांना मदत केलं पाहिजे. तरच कुठंतरी आपण समाजाचं काहीतरी देणं दिल्यासारखं होईल असं मला वाटतं. या वचनात उर्लिंग पेद्दी यांनी पण हेच सांगितलेलं आहे. त्या काळात म्हणजे 11व्या-12व्या शतकात त्यांनी आत्ताच्या काळाची पूर्ण माहिती म्हणजे आत्ताच्या काळाला अनुसरून असलेले वचन लिहून गेलेले आहेत. लिंगायत सेवा संघांनी ई अनुभव मंटपाद्वारे एक लाईव्ह व्यासपीठ उभा केलेला आहे आणि त्या व्यासपीठावर मला आज बोलण्याची संधी दिलेली आहे. त्यामुळे मी लिंगायत सेवा संघाचं मनापासून आभार मानतो आणि माझ्या बोलण्यामध्ये किंवा वचन म्हणण्यामध्ये काही जर त्रुटी असतील, काही चुका झाल्या असतील तर ते माझे वैयक्तिक चुका आहेत आणि त्यासाठी मी क्षमा मागतो सर्वांचे. आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. सर्वांना शरणू शरणार्थी.